नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण आपल्याला हिवाळ्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या हिवाळा स्पेशल टिप्स बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण स्किन केअर रिलेटेड टिप्स बघणार आहोत. गरम पाण्याने आंघोळ टाळा. खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते. कोमट पाणी वापरल्यास त्वचा अजिबात कोरडी पडत नाही. माइल्ड साबण किंवा फेस वॉश वापरा. जास्त केमिकल असलेले साबण हिवाळ्यामध्ये नुकसान करतात. सॉफ्ट आणि मॉइश्चरायझिंग प्रोडक्ट वापरणे केव्हाही चांगले. आंघोळीनंतर लगेचच मॉइश्चरायझर लावा. आंघोळीनंतर 5 मिनिटात क्रीम लावल्यास ओलावा टिकतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि हेल्दी राहते. रात्री झोपण्यापूर्वी कोल्ड क्रीम लावा. रात्री त्वचा स्वतः रिपेअर होते. जाड क्रीम लावल्याने सकाळी त्वचा फ्रेश दिसते. ओठांसाठी तूप किंवा नारळ तेल वापरा. हिवाळ्यामध्ये ओठ खूप लवकर फुटतात. नैसर्गिक तेलाने ओठ मऊ राहतात. आठवड्यातून एकदा सौम्य असा स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा म्हणजे डेड स्किन निघून जाते आणि चमक येते. खूप जास्त स्क्रब करणे देखील टाळा. टाचा फुटू नयेत म्हणून रात्री काळजी घ्या. रात्री पाय धुवून जाड क्रीम लावा. सॉक्स घातल्यास क्रीम चांगलं ॲब्सॉर्ब केलं जातं. हात वारंवार धुतल्यावर क्रीम लावा. हिवाळ्यामध्ये हात जास्त प्रमाणात कोरडे होतात. प्रत्येक वेळेस क्रीम लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हिवाळ्यातही सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये सूर्यकिरण सौम्य वाटतात, पण UV किरण त्वचेला नुकसान करतातच. बाहेर जाताना SPF असलेला सनस्क्रीन लावल्यास टॅनिंग आणि एजिंग दोन्हीही टाळता येते. थेट हीटरची हवा चेहऱ्यावर घेऊ नका. हीटरमुळे त्वचा जास्त कोरडी होते. हीटर वापरताना मध्ये मध्ये पाणी पिणं देखील खूप गरजेचं आहे. पाणी कमी वाटलं तरी भरपूर प्या. तहान कमी असेल तरी. हिवाळ्यामध्ये तहान खूप कमी लागते, पण शरीराला पाणी हे लागतंच. पाणी कमी झाल्यास त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. घरगुती फेस पॅक वापरा. दूध, मध किंवा कोरफड जेल नैसर्गिक मॉइश्चराईज करतात. आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरला तरी देखील फरक दिसतो. आता आपण हेअर केअर बघणार आहोत. हिवाळ्यामध्ये फार लहान हेअरकट टाळा. थंडीमुळे डोक्याची त्वचा सेन्सिटिव्ह होते. मध्यम लांबीचा हेअर कट जास्त सुरक्षित असतो. लेअर कट केसांना जास्त शोभून दिसतो. लेअरमुळे केसांना व्हॉल्यूम येतो. हिवाळ्यामध्ये केस फ्लॅट दिसत नाही. आठवड्यातून 1 ते 2 वेळाच केस धुवा. जास्त वेळा केस धुतल्यास नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे केस कोरडे आणि रफ होतात. केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरा. गरम पाणी केसांची मुळं कमकुवत करतात. कोमट पाणी केसांसाठी योग्य असते. आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करा. तेलाने मालिश केल्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केस गळणे कमी होण्यास मदत होते. नारळ आणि बदाम तेल उपयोगी. हे तेल केसांना पोषण देतं आणि हिवाळ्यामध्ये केसांचा ड्रायनेस कमी करतं. कोंड्यासाठी कोरफड जेल वापरा. कोरफड थंडावा देतो आणि कोंडा कमी करतो. आठवड्यातून एकदा जरी वापर केला तरी फायदेशीर ठरतो. ड्रायरचा जास्तीत जास्त वापर टाळा. ड्रायरमुळे केस आणखी कोरडे होतात. नैसर्गिकरित्या केस वाळवणे कधीही चांगले. ओले केस अजिबात बांधू नका. ओले केस तुटण्याची शक्यता जास्त असते. पूर्ण वाळल्यानंतरच केस बांधा. टोपी घालताना केस कोरडे ठेवा. ओले केस टोपीखाली राहिल्यास कोंडा वाढतो. टोपी घालण्याआधीच केस सुकलेले असावेत. आठवड्यातून एकदा घरगुती हेअर पॅक दही, अंड किंवा कोरफड वापरू शकता. यामुळे केस मऊ आणि चमकदार राहतात. आता हेल्थ केअर देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. सकाळी कोमट पाणी प्या. यामुळे पचन सुधारते आणि शरीर आतून स्वच्छ राहते. रोज 10 ते 15 मिनिटं उन्हात बसा. ह्या उन्हामुळे व्हिटॅमिन D मिळते आणि आपली हाडं मजबूत राहतात. आहारामध्ये तीळ, शेंगादाणे, गूळ हे पदार्थ शरीर गरम ठेवतात आणि ऊर्जा वाढवण्यास देखील मदत करतात. सूप आणि गरम पदार्थ खा. सूप शरीराला ऊब देते आणि यामुळे इम्युनिटी देखील सुधारायला मदत होते. थंड पदार्थ कमी करा. फ्रीजमधील पदार्थ शक्यतोवर टाळावेत. यामुळे सर्दी खोकला कमी होतो.
सर्दी झाल्यास वाफ घ्या. वाफेमुळे नाक साफ होते आणि श्वास घेण्यास देखील आराम मिळतो. रात्री हळद दूध घ्या. हळद अँटी इन्फ्लेमेटरी आहे, यामुळे झोप देखील चांगली लागते. हलका व्यायाम नियमित करा. हिवाळ्यामध्ये हालचाल कमी होते. व्यायामामुळे सांधेदुखी देखील कमी होण्यास मदत होते. शरीर गरम ठेवण्यासाठी लेअर कपडे घाला. एकदम जाड कपड्यापेक्षा लेअर चांगले असतात. थंडीपासून संरक्षण होते. पुरेशी झोप घ्या. झोपेमुळे शरीर स्वतः रिपेअर होते. थकवा आणि आजार दूर राहतात. तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेसमुळे इम्युनिटी कमी होते. ध्यान किंवा प्राणायाम उपयोगी पडते. आजार लहान असतानाच दुर्लक्ष करू नका. वेळीच काळजी घेतली तर मोठे आजार टळतात. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला कधीही संकोच करू नका. तर ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.